अपघातग्रस्त राजेश मोकर याला नोकरीमध्ये परत घ्या या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी मंगळवारी वडखळ इथं जेएसडब्ल्यू कंपनीवर मोर्चा काढला। या मोर्चाकडे कंपनी प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं प्रश्न अधिकच चिघळला। यामुळे संतप्त झालेल्या जमावानं कंपनीचे दोन्ही दरवाजे बंद करून कोंडी करण्याचा प्रयत्न केला। जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारीकरणाचं काम सध्या सुरू आहे आणि यासाठी जेएसडब्ल्यू कंपनीनं वेगवेगळ्या कंपन्यांना कंत्राट दिले। अशाच नेमणुका करण्यात आलेल्या कंपनीमध्ये राजेश मोकर कामाला होता। कामावर असताना त्याला अपघात झाला आणि त्याचा उजवा हात खांद्यापासून कायमचा तुटला। अपघातानंतर कंपनी प्रशासनानं राजेशच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याचं तसंच नुकसान भरपाई म्हणून 5 लाख रुपये देण्याचं कबूल केलं होतं। याशिवाय तो बरा झाल्यावर त्याला कंपनीमध्ये नोकरी देण्यात येईल असंही आश्वासन दिलेलं होतं। मात्र 6 महिन्यांनंतरही कंपनीनं आपलं आश्वासन पाळलेलं नाहीये। कोणतीच सेफ्टी नव्हती कंपनीची आणि सेफ्टी वाले पण नव्हते त्या दिवशी आणि डॉक्टर पण नव्हता कंपनीमध्ये आणि जो माझा हात आहे तो असा सिमेंटच्या पिशवीत नेला त्याही माझा आणि जर असा बर्फात वगैरे नेला असता तर आजला माझा हात असा जॉईंट झाला असता। हे डॉक्टरांचं म्हणणं आहे। आश्वासन दिले त्याला तुम्हाला परमनंट करून घेऊ 5 लाख रुपये देऊ ते काय आम्हाला दिले नाही आणि काय परमनंट केला नाही आणि 6 महिने गेले। आम्हाला फक्त लेटर पॅड लिहून दिला। लेटर पॅडवर 5 लाख रुपये दिले नाही। मला जे आदेश दिले मी आदेश पालन केले। तुमचे भावना मी त्यांना कळवणार आणि 2 दिवसामध्ये त्यांची मीटिंग लावून देणार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।